यू शुड नॉट ट्राय दिस. यू विल नॉट लाईक. ताजी ताजी इकडे रापणेतली मासेमारी आणि त्याचा लिलाव चालला आहे. हॅलो एव्हरीवन, जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल तर तिरुपतीला चाललो आहे आणि यावेळी भरपूर टायमानंतर आपण T1ने चाललो आहे डोमेस्टिक एअरपोर्ट. आपल्याला इकडे सेल्फ चेक इन केल्यावरती बोर्डिंग पास मिळणार आणि तो बोर्डिंग पास घेऊन आपला गेट नंबर 23 आहे. सो आपण आता गेट नंबर 23ला जाणार. जर तुमच्याकडच्या लगेजचं वेट विदिन लिमिट असेल तर बोर्डिंग पासच्या लाईनमध्ये उभं राहून वेळ वाया घालवू नका. या अशा सेल्फ चेक इनच्या मशीन असतात, त्यामधून तुम्ही तुमचा बोर्डिंग पास काढू शकता. सोबतच वन डे मध्ये ही ट्रिप कशी प्लॅन होते हे व्हिडिओमध्ये मी सांगितले, तो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सिक्युरिटी चेक इन आणि बोर्डिंग पास कलेक्ट करून आम्ही आता फायनली एअरपोर्टला आलो. बोर्डिंग पास चेन्नईला एअरपोर्टवरून उतरलं आणि आम्हाला उतरल्याच बोट दिसली, पण आम्ही आता या बोटिंग जाणार नाही. आणि आपण आता चाललो आहे मेट्रोला, चेन्नई मेट्रो. तिकडून तासाभरामध्ये जिकडे आमचं हॉटेल आहे तिथून आमचं पिकअप आहे तिरुपतीसाठी. सो तिथे आपलं हॉटेलसुद्धा बुक तिथेच आहे. चेन्नई एअरपोर्टवरून चेन्नई एअरपोर्टचं जे मेट्रो स्टेशन आहे ते वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आता चेन्नई एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून आम्ही नंदनम मेट्रो स्टेशनसाठी मेट्रो पकडणार आहोत. नंदनम मेट्रो स्टेशन जवळच आम्ही हॉटेल बुक केलं आहे, कारण उद्या सकाळी 4:30 वाजता तिरुपती या दर्शनासाठी तोच आमचा पिकअप पॉईंट आहे. फायनली आम्ही आता नंदनम मेट्रो स्टेशनला उतरलो आणि इकडचे जे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहेत ते खूप नीट आणि क्लीन आहेत आणि आय डोंट नो, पण सध्या काही गर्दी नाही आहे. आणि आम्ही आता चाललो आहे लिफ्टसाठी खाली लेक पॅडल आहे. चेन्नईच्या रखरखत्या उन्हामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. फायनली आता मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडलो आहे, फुल ऑन AC मधून आता बाहेर पडलो आहे. आणि आता खरी मजा आहे हॉटेलला पोचायला. आधीच आम्हाला 5-10 मिनटं चालायचं आहे. बघूया एक 5-10 मिनटं वाट बघूया. जर ती बस नाही आली तर सरळ सरळ चालत जाऊ आणि मध्येच काहीतरी खाऊया आपण. आमचा हुलिया आहे आता, बघूया थोड्या वेळानंतर कसा होतो. सांगण्याला लागलं तर बघू. ॲक्च्युली थोडा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होतो, तर आता खाऊन बघू आपण. हे जे तांबे ठेवले याच्या भांड्यांमध्ये काहीतरी बहुतेक मला वाटतं रागीची खीर आहे. रागी हा शब्द मला माहिती होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरून मला एवढं कळत होतं की रागी म्हणजे नाचणीचंच काहीतरी आहे. हा जो काही पदार्थ आहे त्याचा त्यांनी पहिला घास देवाला किंवा जो काही पशुपक्षी आहेत त्यांच्यासाठी काढून ठेवला. पुढे त्यांनी हा पदार्थ बनवताना कांदा कापला आणि त्यामध्ये ताक टाकत होते. तेव्हा मला कन्फर्म कळलं की ही खीर नाहीये. जेव्हा तुम्ही देशाविदेशात बाहेर फिरता तेव्हा तुम्हाला असे नवीन पदार्थ आणि तिकडची संस्कृती समजून घेण्यास मदत होते. कोकणात देखील हा पदार्थ वेगळ्या पद्धतीत बनतो, त्याला आपण ताकातील नाचणीचे घावणे म्हणतो. आधी तशी टेस्ट नाही आवडली मला. एवढं पूर्ण जे भरून आहे त्यामध्ये रागी म्हणजे नाचणी आहे आणि ताक टाकलं आणि बहुतेक कांदा पण आहे त्यामध्ये. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. यू शुड नॉट ट्राय दिस. यू विल नॉट लाईक. आणि इथे आमचं हॉटेल आहे. इफ यू सी, दिस इज AR रेसिडेन्सी हॉटेल आणि थोडीशी रिमोट प्लेस टाईप आहे. म्हणजे इथे जास्त काही हे नाही आहेत, काय म्हणतात त्याला, शॉप्स वगैरे नाही आहेत. आणि दिस इज आवर हॉटेल अँड दिस इज द रिसेप्शन. विल चेक रूम्स लेटर. आणि हा असा हुलिया झाला आहे. आता दुपारचं लंच आणि थोडासा ब्रेक घेतला, थोडासा आराम केला आम्ही. आणि आम्ही आता चाललो आहे श्री अष्टलक्ष्मी टेम्पल, जे ॲक्च्युली एडवर्ड बीच जवळ आहे. चल 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 गो टू बसंत नगर आहे. बसंत नगर. आम्ही आता चाललो आहे श्री अष्टलक्ष्मी टेम्पलला. बसंत नगर बस स्टॉपवरती उतरलो आहे आणि तिकडून हे वॉकिंग चाललं आहे. आणि हा प्रॉपर रेसिडेन्शियल एरिया आहे आणि हा बीचच्या बाजूचा एरिया आहे, त्यामुळे वाळू पण आहे, थोडासा सुक्या मच्छीचा वास पण येतो आहे. सगळं अगदी बीच साईडचा फील येतो. बघू ते समोर बीच दिसतो आहे, दॅट इज एडवर्ड बीच. विल गो देअर विदिन सम टाईम. ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण दिस इज अष्टलक्ष्मी टेम्पल. अष्टलक्ष्मी टेम्पल म्हणजे ह्यामध्ये धनलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, अष्टलक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललो एडवर्ड बीचला. सो बघूया. ॲक्च्युली मरीना बीच लास्ट टाइम मी जेव्हा कवर केला होता तो अगदी अर्ली मॉर्निंग केला होता, तेव्हा काही शॉप्स नव्हते, काहीच नव्हतं. आणि आजसुद्धा इलेक्शन आहे, सो चेन्नईमध्ये आय होप तेवढा क्राऊड नसेल. ताजी ताजी इकडे रापणेतली मासेमारी आणि त्याचा लिलाव चालला आहे. भरपूरसे मासे आहेत आणि खेकडेसुद्धा आहेत. सो त्याचा इथे लिलाव चालला आहे.
आणि हा पूर्ण बीच आहे. ॲक्च्युली आम्ही जी तिरुपतीची टूर प्लॅन केली ती आम्ही प्रायव्हेट एजंट थ्रू केली. 1000 रुपये पर पर्सन आम्ही 2 महिने आधी ॲडव्हान्समध्ये बुक केला होता. आणि याच्यामध्ये तुमचं लंच, तुमचं ब्रेकफास्ट, तुमचं पूर्ण ट्रॅव्हलिंग AC बसमधून चेन्नई टू चेन्नई, आणि त्यामध्ये तिरुपतीचं दर्शन पाससुद्धा इन्क्लूड आहे. वन डेमधलं हे दर्शन जर तुम्ही बोथ साईड फ्लाईट ट्रॅव्हल केला तरच पॉसिबल आहे. हे दर्शन वन डेमध्ये कसं पॉसिबल यावरती एक मी सेपरेट रील बनवली आहे, ती तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करू शकता किंवा आय बटनमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टूर एजंटचे नंबरसुद्धा टाकत आहे, तर या प्रायव्हेट टूरची बुकिंग तुम्ही त्यांना कॉल करून करू शकता. हा वसंतनगर बस स्टॉप आहे जिथे मी उभा आहे, आणि मागे एक फ्रेंड्स पार्क म्हणून छोटंसं हॉटेल आहे. तिकडे आम्ही कोल्ड कॉफी आणि नॉर्मल ज्यूस प्यायलो. डेफिनेटली मस्ट ट्राय आहे. तिथे छोटे छोटे स्वीट्स मिळतात, एक 10-15 रुपयाला इकडचे लोकल स्वीट्स मिळतात. सो आय वुड रिकमेंड ते तुम्ही ट्राय करा. ॲक्च्युली आता संपले, आम्ही खाऊन संपवले, सो वी डोंट हॅव एनिथिंग. तो हा मरीना बीच आहे, खूप मोठा आहे, जवळपास 13 किलोमीटरवरती हा बीच पसरलेला आहे. आणि आय न्यू इट, म्हणजे सकाळपासून जे मला वाटत होतं की इकडे इलेक्शन आहे त्यामुळे इथे गर्दी नसेल, पण अक्षरशः भरलेलं आहे. आणि जर तुम्ही माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना, तर आम्ही अर्ली मॉर्निंग आलो होतो तेव्हा इथे काहीच नव्हतं, म्हणजे सकाळ सकाळी कुठले स्टॉल नव्हते, काही नव्हतं, अगदी शांत बीच होता तेव्हा. ऑलमोस्ट लास्ट इयर आलो होतो मी. आणि हा आजचा दिवस, म्हणजे आजची संध्याकाळ. बीच अजून खूप लांब आहे. लिटरली मला गोव्याची फिलिंग येते. गोव्याला पण असंच, गोव्याला जरा जास्त क्राऊडेड असतं आणि वरून गोव्याला जरा जास्त झगमगाट असतो, जास्त आवाज असतो. मध्ये समोर भाज्या ठेवल्या, त्यांची डायरेक्ट भजी बनवून मिळते रेडी. बाकी तर आहेच, एवढा क्राऊडेड असतो चेन्नईचा मरीना बीच. आणि हा जस्ट स्टार्टिंग पॉईंट आहे, म्हणजे आम्ही थोडं उलटा आलो होतो आणि पहिले बीचवरती गेलो, आणि हा मेन म्हणजे रस्ता बनवला आहे आतमध्ये सगळं चालायला. हा जो न्यूज रिपोर्टर आहे इथे तो इलेक्शनच्या गोष्टी कव्हर करतो आहे, आणि तुम्ही समोरच्या त्या TV वरती बघू शकता की त्याने इकडून लाईव्ह केल्यानंतर तिकडे ते काही सेकंदात रिफ्लेक्टसुद्धा होते. फायनली आपण मोस्ट अवेटेड आणि मोस्ट क्राऊडेड आणि जो भारतातला सगळ्यात मोठा आणि जगातला 2nd नंबरचा जो बीच आहे, लार्जेस्ट बीच आहे, तिकडे आपण आलो आहे मरीना बीचला. माझ्या मागे मरीना बीच आहे, आणि मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल फुल ऑन क्राऊडेड बीच आहे हा. तसं बघायला गेलं तर हा खूप मोठा बीच आहे, त्यामुळे जरी इकडे गर्दी असेल तरी ती एवढी क्राऊडेड वाटत नाही. आता इकडून डिनर झाल्यानंतर डायरेक्टली विल गो टू आवर हॉटेल, आणि मग तिथून आपण उद्या तिरुपतीसाठी निघू. सो सी यू गाईज, सी यू ऑन डे 2.